आरती अजित बुदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकरे नंबर 1 च्या शालेय समितीच्या सदस्य यांच्याकडून 202 रुपये आलेले आहेत. आम्ही त्यांचे आभारी आहोत. बोल काय तरी बायो काय बायो काहीतरी बोल त्याच कडक पाव बुडवून देऊ बायो अगं बोल काहीतरी. बायो काय बोलत नाही हो का चूक करत नाही. हे बायो विहिरीवर बसायची विहिरीत मारी विहिरीत उडी बिडी काय मारू नको असं काय करू नको हो म्हटलं. तुम्हाला काय सांगू माझ्या बायोचं ना लग्न मोडल्यापासून अशी सो काय बोलत नाही काय नाही खर्चारखी असतो. डॉक्टर म्हटले तिला काहीतरी नैराश्य बिरायचं झाले हो तर जाईल ना तेव्हा कुठं बोलली हो. काय सांगायचं नाही काय तिचा गावा जातो आमच्या गावा. चायला मला मा डायरेक्ट जाळे बोलतोस काय रे. तर बाकीचं जाऊ दे सकाळ सकाळ कोणता पोचवता वाय काम होतं काय. अरे बसा बसा रे मनासाठी बसा. चला बरं बसून घ्या. माझं सोड तू एवढं नटून धडून कोणत्या लग्नात जातोय. तुला बदल काय वासाड्या जो बोलतोस काय नाही तरी किती ना जरा टेन्शन आलंय रे. काय कोण काही समजत नाही. समजलं आम्हाला. आम्ही आता ऐकलेलं आहे दुपारी पडतात. तुम्हाला तुम्ही सांगितलं काय माहिती माझ्या बाळाचं लग्न मोडल्यापासून ना ते अशीच रे काय बोलत नाही काय नाही तुमच्यासारखे असत रे. डॉक्टर म्हटले तुला काहीतरी नैराश्य बिरायचं झालंय जाय ना तेव्हा कुठं बोलत रे तुम्ही. अरे बाबा हवा पालट करायला मुंबईवर नाहीतर आणलंय ना आता काय परत मुंबईला नेऊ. पण काय पण बोल रे ही गावची ना पहिल्या ठेवलीच नाही रे. म्हणते लय बोलतोय सा बापसा असं व्हॉल्टाय आहे की ना पासेची लागा लाल करून ठेवायला सांगेल. थोडं चाललंय मी येऊन माझ्या पोटावर गेलो. तुमचं काय वाटता नाही रे मी गेलो माझ्या वाढीला तुम्ही. बरं दादा तुला दुःखाच्या वेळी वाडी आठवते सुखाच्या वेळी आठवली काय. पुढच्या साखरपुड्याचं आमंत्रण दिलं काय आमका दिलं आठवणार नाही रे आठवणार नाही. गावाची घेऊ नको गावाची मुद्र टाकलीस ना सोनारी बरं माझ्या बाळाला काहीतरी सांगा रे. तू अशा टेन्शन घेतोय आम्ही सगळे आहोत का नाही. सांगायचं बघ याला म्हणतात ब्रह्मानंदी टाळी. त्याचा आवाज जर तुझ्या पोरीच्या कानावर पडला की चांगला कसा सुरली बघ. म्हणजे माझ्या बाळान भजन ऐकलं होती निघेल काय रे बरोबर. तुम्ही ते डॉक्टर काय मारत असतो आपल्या तिकडे जायचं लोक बाबा हे त्याने आता उठायची ना मेलेनी लगेच घेऊन चाललास काय. आम्ही तर बसले उठता काय. अरे तिकडे भाजण्याला नाश्त्याला असं वाटतंय आपली भावकी जशी वेगळी ना तसं आहे त्यांचं. असं वाटत की मी येलो पर्सन पण वाटताय. अरे भिकारी तुम्हाला सावडेच वेगळं जामीन देतो रे. सावडच कशाला इथं जवळ आरवीत जा. बरं बरं आम्हाला शाळेचं काय आवडलं मग कसा वाईटच आहे ना. पाहिजे झाला पाहिजे देवाला भाऊ ये काय रे तो बोलूया नाही सांगा भजन भजन रेडी काय रे. राधे चल राधे चल राधे चल 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 राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू. गोकुळ माझं गाव आहे गावाचं माझं नाव गावाचं माझं नाव
या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू. हे बंटी जाणार रे गाडीत पाणी आहे रे. अरे पाणी आहे ना बाबा. हा पायो बस पायो बस. हे परालो जी बायो बोलली रे बाबा. बाबा ते भजना जेवण मन हलकं झालं. भजन जेवण म्हणत होतं तर भजन ताकद तेवढी आहे. कोणत्या पोराचं नाव काय? त्याचं नाव प्रभास गचकन. म्हणून तर तुला सोडून गेला गचकन. बाबा तो मला सगळीकडे दिसतो. विहिरीत दिसतो, मडक्यात दिसतो, पाण्यात दिसतो. भाई माणूस आहे की पाणी हो. तिकडे बस. बाबा माझ्यात काही कमी आहे का? छान. तुझ्यात काय कमी नाही. तुझ्यात काय कमी असतं तर प्रत्येकाच्या आयुष्यात पाहिजे. माझ्या आयुष्यात पाहिजे. दादा, पण बाबा तुम्ही का बोललं लग्न? अगं बाय हो गोष्टी काय कशावर मोडतात ग. या ढापण्याचं बघ. या ढापण्याची बायको म्हणतात 3 वेळा बोलून गेली. 3 वेळा बोलून गेली. त्या मागेला धावत धावत गेलो. तिला सांगितलं जेवायला पुलाव भात जिलबी हाय. तेव्हा पुढे मी स्वतःच लागणार जेवायला. जेवणात पुलाव आणि जिलबी होती म्हणून भाकरवडी कोणी असती. आम्हाला सांगतो हा रात्री रुपये तगराची झोपणं बघतो. मागच्या सकाळी 7 वाजता लग्न निघत तुझं मोठ्या ह्याचा मिळाला वाचाण्याचा. मला सांगतो का सगळं जाऊ दे. याच्याकडे बघा. ए भावा तुझं नाव सांग ना. नाही याला आतापर्यंत 83 पोरी नकार दिला नाही. अरे 3 दिवस मी गावात नव्हतो ना गोव्याला. अरे जरा काम होतं. पोरगी येते नकार देते त्याला कारण देत नाही. फक्त एकच शब्द बोलते नाही. हा मी आमचं सांगतो. याच्या आठवड्याला 12 मेकअप होतात म्हणजे दिवसाला 3 हिशोब करते. म्हणून मी ठरवलंय पानी पीना है तो ग्लास से पियो. बिस्लरी बॉटल में क्या रखा है. अरे पुढचं ऐकून तर घे. पानी पीना है तो ग्लास से पियो. बिस्लरी बॉटल में क्या रखा है. सेवा करनी है तो माँ बाप की करो. इन लड़कियों में क्या रखा है. बहिणी होत्या 4 इंस्टाग्रामवर 4 व्हॉट्सअपवर. ए भाई भाइयो बहिणी भावासारखे कोण भावा. जाऊ दे भाइयो. आपल्या नशिबात असतं ना आपण फक्त विश्वास ठेवायचा. आपल्या नशिबात असतं ना आपण भेटतं ग. आता बघ तुझा बापू दररोज रात्री त्या गोंडू मावशीकडे जायचा. अरे नळ पाणी योजनेसाठी रे. गावात नळ पाणी योजना हवी म्हणून ना दररोज रात्री गोंडू मावशीकडे जायचा. शेवटी तिनं वैतागून 3 पाईप आणलं. 3च रे. गावच्या नशिबात नळ पाणी योजना नव्हती आणि ती शेवटपर्यंत त्यांना नाही मिळाली. तेव्हा कुठे यांचं प्रकरण थांबलं. अरे नळ पाणी योजनेचं वाक्य पूर्ण बोलत जा. पूर्ण ऐकत जा. भाइयो बाबा वेडा आहेस का. असं वेड्यासारखं कोणी करतं का. एवढ्या छोट्या छोट्या कानावर कोण जीव देतं का. भाइयो अगं रडता रडता तू माझी वाक्य बोलतेस ना. खांब फुटला तू इथं बस बस. बाबा वजन ऐकून मन शांत झालं. सांगितलं तर माझ्या ताकदच एवढी आहे. 6 डॅड्या संगीताच्या वरातीत रडत रडत नाचत होता. जेव्हा मला कळलं ना संगीतानं जेव्हा मला कळलं त्या संगीताची कॅसेट कोणतरी दुसरं हॉस्पिटल पळालाय. तेव्हा संगीताने कडवलं पोरगा आलं ना तेव्हा कुठे ह्याची कॅसेट तुटली. तेव्हापासून ह्याला गावात मामा मामा म्हणून चिडवतात. तुमच्या तोंडाला आग लागली नाही की माझ्या लिखी जवळ काढून सांगताव काय. जवळ राहतो काय रे. तू इथे
सुद्धा चवट्यावर राहायची नाही तर ह्याने त्या पुरीसाठी 4 वेळा माडावर उडी मारली होती. तरी बाबा त्या माडाखाली एवढा मोठा खड्डा बायो मी काय म्हणतो कोण तुझा नवं आहे ना तुझं नाव काय हा काय एवढा तापतोय आपण ना त्या प्रभाचं नाम शिमगा करूया शिमगा म्हणजे काय बाबा सांगू सांग वा आता मला तो 70 वर्ष आवडत नाही मी त्याचं नाव शिमगा करणार अटकी रे अटकी त्या 70 वर्षीवर आली पटकी हो त्या 70च्या बायलाला ढो त्या 70च्या आयटमच्या बायलाला ढो बाबा ते मस्त आहे हा बरोबर मी पण करते बरोबर बघूया तर अटके रे त्या प्रभासवर आले पटके हो त्या प्रभासच्या आईच्या बहिणीला ठो आईच्या मामाच्या दादाच्या अजून एक पाय त्याला एक पाय मला त्या प्रभात त्या आईच्या मामाच्या नाकात डोळे काय एवढं नाही अजून एक पेला पेला दुधाचा पेला प्रभात तुला सोडून गेला मला काय करायचं घरात गेला आग लावा त्याला तेल लावा मातीत लावा रॉकेट लावा बाबा त्याला आग लावून टाका आपण त्याची चित्ता बित्ता जाऊ समजा काय सांगू बाबा हे भारी आहे ना ऐकायला असं वाटतंय आपली परंपरा तशी आहे शिमग्या ताकद एवढी आहे माहितीये आपण वर्षभर भांडताव एकमेकांच्या उरावर बसताव एकमेकांना शिव्या देताव शिमग्याच्या दिवशी कसा आहे ऊन लागतो होमजवळ जायचा आणि सगळं काय असं त्या होमत टाकायचा होम मारायचा सगळं विसरून जायचा आता सूर्य कसा रोज उगवतो रोज मावळतो आज मावळला आणि उद्या उगवला नाही झालाय अजिबात आपण मी काय म्हणतो एवढी वाक्य आणलीच कुठून सगळा पाठवून आणलोय काय सांगतो त्या प्रभातचा सूर्य मावळकडे असेल त्या बंटीचा सूर्य उगवलाय दिवाळीत लावतात पंटी आणि हॅन्डसमला बोलतात बंटी थँक्यू बंटी दादा काय बोलली नाही तुम्ही काय ऐकलत नाही या विठूचा गलहरी नामाचा येणारो विला गलहरी नामाचा येणारो विला गलहरी कुंडली कवर दे श्री ज्ञान दे पंढरीनाथ भगवान की उद्या बुधवार देतो अरे देतो उद्या फारसा राहिलं देतो जसा काय होते